अंजलीचं लग्न फक्त एका वर्षापूर्वी झालं होतं. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात सगळं खूप छान होतं. नवऱ्याला ती काळजी घेत असे. दोघंही छोट्या छोट्या स्वप्नात गुंतलेले होते. पण जसं जसं काळ पुढे गेलं तसतसं नात्यात तणाव, वाद आणि शंका वाढू लागल्या. एक दिवस मोठा वाद झाला आणि त्या एका क्षणात सगळं संपलं. तिचं लग्न, तिचं स्वप्न, तिचं आयुष्य सगळं कोसळलं. अंजली माहेर परतली, पण तिला तिथे पूर्ण आधार मिळाला नाही. आईवडील शांत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. भावाला बहिणीचं दुःख सहन होत नव्हतं, पण तोही काही करू शकत नव्हता. अंजलीचं एकटेपण दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. रात्री ती छताकडे बघून रडायची, स्वतःच्या आवाजात हरवलेली वाटायची. एका दुपारी तिचा फोन वाजला. फोन होता तिच्या चुलत भावाचा, रोहनचा. "दीदी, काही दिवस आमच्याकडे ये, तुला थोडं सुकून मिळेल." त्याच्या आवाजात आपुलकी होती. अंजली थोडा वेळ शांत राहिली आणि म्हणाली, "ठीक आहे रोहन, येते काही दिवस." काही दिवसांनी ती रोहन आणि रियाच्या घरी पोहोचली. त्या घरात तिला एक वेगळीच शांतता जाणवली. रिया हसत म्हणाली, "तू आलीस म्हणजे घर उजळलं." त्या क्षणी अंजलीच्या मनात आशेचा एक किरण चमकला. तिला माहीत नव्हतं या घरातून तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होणार आहे. अंजली काही दिवस रोहन आणि रियाच्या घरी राहिली. त्या घरात प्रेम, समजूतदारी आणि सुरक्षिततेचा अनुभव होता. पण रियाच्या डोळ्यात एक वेगळा वेदना दडली होती. एका रात्री जेवणानंतर रोहन बाहेर गेला. रिया आणि अंजली स्वयंपाकघरात होत्या. अचानक रिया शांत झाली आणि डोळे पाणावले. अंजलीने विचारलं, "रिया, काय झालं तुला?" रिया हळू रडू लागली आणि म्हणाली, "अंजली, मी आई होऊ शकत नाही. 7 वर्ष झालीत, डॉक्टर, औषध, पूजा सगळं करून पाहिलं, पण काहीच उपयोग झाला नाही. घरच्यांना ना समाजाला उत्तर द्यावं लागतं. कधी कधी असं वाटतं की मी अपूर्ण आहे." अंजली रियाच्या जवळ गेली. तिचे हात हातात घेतले आणि म्हणाली, "रिया, आई होणं फक्त मूल जन्माला घालण्यात नाही. आईपण म्हणजे प्रेम देण्यात, काळजी घेण्यात असतं. तू जशी आहेस तशीच पूर्ण आहेस. तुला नक्की कधी ना कधी सगळं मिळेल." त्या रात्रीनंतर दोघींच नातं घट्ट झालं. त्या दोघी बहिणीसारख्या झाल्या, एकमेकांचा आधार बनल्या. दिवस जात गेले. अंजली रोज रियाशी गप्पा मारत, घरात काम करत आणि छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत राहिली. तिला वाटलं, हो, अजूनही जगात प्रेम आणि समजूतदारी जिवंत आहे. पण हळूहळू तिला जाणवलं की रियाला तिच्या दुःखाची गोष्ट फक्त व्यक्त करून राहणं पुरेसं नाही. त्यांना आयुष्यात काही मार्गदर्शनाची गरज होती. अंजलीनं ठरवलं की ती फक्त सांत्वन देणार नाही, तर रियाला मानसिक आधार देईल, ताकद देईल आणि आयुष्याचा मार्ग दाखवेल. त्या घरात काही आठवडे गेल्यावर अंजलीला रियाच्या जीवनातील वास्तव समजलं. रियाला आई होण्याची इच्छा होती, पण शरीर त्याला परवानगी देत नव्हतं. त्या क्षणी अंजलीने ठरवलं, ती फक्त बघणारी राहणार नाही, ती मदत करेल, त्यांना आशा देईल. अंजली रोज रियाच्या सोबत राहू लागली. त्या घरात नुसती सुखाची वातावरण नव्हती, तर प्रेम आणि जबाबदारीची जाण होती. एक दिवस रियाने अंजलीशी खुलासा केला, "अंजली, आम्हाला फक्त आपलं मूल हवं. आम्ही आधी अनेक गोष्टी करून पाहिल्या, पण काहीही होत नाही. तुम्ही जर मदत केली तर आमच्या स्वप्नाला आयुष्य मिळेल." अंजली काही क्षण थांबली. तिला जाणवलं, हे निर्णय फक्त रियाच्या आयुष्याचा नाही, तर तिच्या स्वतःच्या भविष्याचाही प्रश्न. अंजलीने स्वतःशी विचार केला, जर मी मदत केली तर त्यांना आनंद मिळेल आणि माझ्या जीवनाला स्थिरता मिळेल. अंजलीने निर्णय घेतला. ती रियाला मदत करेल, पण स्वतःच्या मूल्यांनुसार आणि संयमाने. त्या घरात एक नवा अध्याय सुरू झाला. आता अंजली फक्त पाहणारी नव्हती, तर मार्गदर्शक आधार आणि एक विश्वासार्ह सहेली बनली होती. काही महिन्यानंतर अंजलीला आनंदाची बातमी मिळाली. ती गर्भवती होती. रोहन आणि रियाचा आनंद अनंत होता. त्यांनी अंजलीला आपल्या कुटुंबाचाच भाग बनवलं.
अंजली स्वतःची ताकद आणि निर्णयक्षमतेचा अनुभव घेऊ लागली. ती समजली, कधीकधी आयुष्यातील कठीण निर्णय आपल्याला नव्या सुरुवातीकडे घेऊन जातात. अंजलीच जीवन आता फक्त स्वतःसाठी नव्हतं, तर त्यांच्या प्रेमळ घरासाठी, त्यांच्या स्वप्नांसाठी आणि नव्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणासाठी बनलं. ती आत्मविश्वासाने आणि आशेने भविष्याकडे पाहू लागली. जर तुम्हाला अशा प्रेरणादायक कथा आवडत असतील तर कृपया सबस्क्राईब करा आणि नवीन कथांसाठी आमच्या सोबत रहा.